शशांक कळकवण्याच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे। चाकण पोलीस स्थानकामध्ये आर्थिक फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल होणार आहे। मला पण त्यांची दादागिरी म्हणजे त्यांनी बंदुकीचा धाक वगैरे तुम्हाला कधी दाखवला, शिवीगाळ केली किंवा काय काय तुमच्या त्या वागणुकीत? धाक नाही दाखवलं साहेब, मला धाक नाही, पण आमच्याशी ते बोलायचे नाही, आले की 5 मिनिटात निघून जायचे, काहीच नाही देतो ना एकदा तुम्हाला सांगितलं ना, असे जोरात बोलायचे निघून जायचे। काही म्हणजे आम्हाला मग बाकीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की ह्या लोकांच्या नादी लागू नका, हे लोक पैसे देणार नाहीत तुमचे, आणि तुम्ही व्यावसायिक आहे, चांगल्या घरातले आहेत, चांगल्या कुटुंबातले आहेत, तुम्ही ह्या अशा लोकांच्या नादी लागायला नाही पाहिजे। आणि मग आमच्या बंधूंनी काही राजकीय पद्धतीने पण त्यांना सांगायचा प्रयत्न केला, राजकीय लोकांनी पण त्यांना फोन केला, तर ते एकदा तर मला म्हणले तुम्ही काय खेडचे असाल तर दिलीप मोहिते पण आमचे फार जवळचे संबंध आहेत, तुम्हाला हे करू ते करू। मग मी परत त्यांच्या नादी नाही लागलो। आत्ता जेव्हा हे प्रकरण बाहेर आल्यावर मी म्हणणार अरे खूप लोकांना यांनी त्रास दिला आहे, कुटुंबातही सगळ्यांना। आता वैष्णवीचं आम्ही पाहतोय अख्खा महाराष्ट्राला देशाला ते सगळं पाहायला मिळालं की हे किती लोक वाईट पद्धतीचं काम करतात, लोकांचं लूटमार करतात, दादागिरी करतात। आणि म्हणून मग मी म्हटलं की आपण पण एक केस दाखल करावी, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत त्या संदर्भात। यांना साहेब शिक्षा व्हायला पाहिजे। मला वाटलं की आता हे सगळं माझ्याकडे वर्क ऑर्डर आहे, त्याची परचेस ऑर्डर आणि 3 लाखाचा चेक आहे, 3.5 लाखापैकी 3 लाखाचा त्यांनी चेक दिला होता, ते सगळं आहे, त्याचे बाउन्स झालेले सगळे आहेत माझ्याकडे त्याचे डॉक्युमेंट। त्यावर नागेश सर, मी सुनील जगडे, TV9 मराठी।